हॅलो स्टुडंट्स, इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 4 म्हणजे 4ची कसोटी. स्कॉलरशिप एक्झाममध्ये किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये कितीही मोठा नंबर असला तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे की या नंबरला 4ने निशेष भाग जातो की नाही. म्हणून आपल्याला 4ची कसोटी लक्षात असणं इम्पॉर्टंट आहे. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 इफ द नंबर फॉर्म्ड बाय टेन्स अँड युनिट डिजिट ऑफ द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे काय हे आपण एक्झाम्पल घेऊन पाहूयात. पहिलं एक्झाम्पल बघा. मोठा नंबर आहे. आता याला 4ने डिवाईड करत बसायची गरज नाही. शेवटचे 2 अंक पाहायचे, म्हणजे युनिट प्लेस आणि 10th प्लेस, म्हणजे उजवीकडून पहिलं आणि दुसरं स्थान घ्यायचं. त्याच्यामध्ये जो नंबर फॉर्म होतो इथे होतं 76, करेक्ट. तर या 76ला 4ने डिवाईड होतं का पाहायचं. 4 1 जा 4, 4 1 जा 4, न्यूमरेटरला राहतं 3, 4 9 जा 36. म्हणजे ह्या शेवटच्या 2 डिजिटला 4ने डिवाईड होत आहे, निशेष भाग जातो आहे. म्हणजे या पूर्ण अंकाला सुद्धा 4ने निशेष भाग जातो. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. किती मोठा नंबर असू दे, 3 आणि 8 युनिट आणि 10th प्लेसचा डिजिट कोणता आहे. हा युनिट प्लेसचा डिजिट, हा 10th प्लेसचा डिजिट, म्हणजे युनिट आणि 10th प्लेसचा डिजिट मिळून होता नंबर 38. 38ला 4ने डिवाईड होतं का बघायचं. 38ला 4ने डिवाईड होतं का नाही. त्यामुळं या पूर्ण संख्येला सुद्धा 4ने डिवाईड होणार नाही. आता या टेस्टनुसार तुम्हाला किती मोठा नंबर असू दे, 10 डिजिट, 20 डिजिट, 30 डिजिट, कितीही मोठा असू दे, शेवटचे 2 अंक बघायचे. डिवाईड होत असेल तर 4ने डिवाईड होते, अदरवाईज नाही होत. सिंपल आहे.